बाहेरून दिसणारा प्रगतिशील समाज पण त्यामागे दडलेला समाजाचा काळा चेहरा मात्र आपल्याला सहसा दिसून येत नाही। पण कधी कधी असं सत्य समोर येतं की जे जगण्याला छेद देऊन जातं। केवळ नशिबाच्या निर्घुण खेळीमुळे वाट्याला आलेलं व्यंगत्व आणि त्या व्यंगत्वामुळे समाजाने नाकारलेलं एक आयुष्य, एक चेहरा, ज्याचं केवळ व्यंगत्व हेच त्या आयुष्याच्या उद्ध्वस्ततेचं कारण झालं। हा आहे देवेंद्र कोळी, वय 22 वर्ष आणि उंची केवळ 3 फूट। त्याच्या आयुष्यात केवळ व्यंगत्व हेच उद्ध्वस्ततेचं कारण बनलं। समाजाने उडवल्या गेलेल्या खिल्लीमुळे शिक्षण सुटलेलं, लहान असताना अचानक शुगर वाढली, त्यामुळे शारीरिक व्याधी जडल्या, आई वडील बिगारी काम करतात, देवेंद्रला एक इंजेक्शन द्यावे लागते, ते ठेवण्यास घरी फ्रीज देखील नाही, म्हणून त्याने एका छोट्या मटक्यात पाणी आणि वाळू टाकून ते थंड ठेवण्याचा प्रयत्न केला। अशी सर्व परिस्थिती आणि ऐन तारुण्यात बेरोजगारीच्या झळा हे आयुष्य अनेक प्रश्न निर्माण करतं। अशी अनेक आयुष्य आसुसलेली आहेत एका इच्छेसाठी की समाजाने आपल्याला आपलेसं करावं। माझं नाव देवेंद्र मंडळ पकोळी, माझं जन्मतारीख 1/6/2002 आणि मला 2016 मध्ये शुगर आलेलं आहे आणि अचानक मला चक्कर यायचं आणि असे अंधार यायचं डोळ्यावर, कुठं पण पडायचं मी। मग नंतर घरच्यांना कळल्यावर दवाखान्याला नेलं ते आणि तिथं एका रात्री 5,000 रुपये भरले। तो म्हणले शुगर जास्त झाले दुसरीकडे नाही, आणि तिथनं आई वडिलांना तुझं अक्का शिकून झाल्याशिवाय तुला सोडणार नाहीत म्हणले। मग माझी अक्का शिकून झाले की मग तिथं 1.5 लाख रुपये भरले। कर्जनी काढलेत आणि कर्ज अजून चालू आहे, तसंच फेडत चाललेत। आता सध्या फुलं होतात आम्ही घरी बसून। शाळा 8वी पर्यंत शिकलं, 8वीतनं सोडलं। शुगर कमी जास्त व्हायला लागली, चक्कर यायचं आणि अचानक ते व्हायचं, पोरं चिडवायचे शाळेत, त्यामुळं सोडलं। बुटक्या शुगर BP वाल्या असं म्हणून चिडवायचे मुलं मला। शिक्षक काय बोलत नव्हते की आमच्याकडे फ्रीज नाही, आमच्याकडे मटका आहे, आम्ही त्यात वाळ टाकले आणि त्या मटक्यामध्ये पाणी टाकून ते इंजेक्शन ठेवतो। देवेंद्रला रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याचा रुग्णालयाचा खर्च 1.5 लाख रुपये झाला। देवेंद्रचे आई वडील बिगारी कामगार आहेत। 3 वर्ष झाले आतापर्यंत त्याचे आई वडील रोज 100 रुपये असं करून ते कर्ज फेडण्याचा प्रयत्न करत आहेत। पुण्याहून प्रियांका माळी, न्यूज 18 लोकल।